14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती श्री गणेशाचा उत्सव आता काही दिवसांवर आला आहे। भक्तिभावाने पूजल्या जाणाऱ्या बुद्धी आणि विद्येची देवता असणाऱ्या गणपती या देवताविषयी काही गैरसमजही मोठ्या प्रमाणात आहेत। भाद्रपद चतुर्थीला गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात होत असते। गणपती हा सर्वसामान्यांना आणि भक्तांनाही आपल्या खूप जवळचा वाटत असला तरी त्याच्या मनात या लाडक्या गणपतीविषयी काही गैरसमज आहेत। ते कोणते ते आज आपण जाणून घेऊयात। उजव्या सोंडेचा गणपती। अनेक चुकीच्या समजुतींपैकी सगळ्यात मोठी गैरसमजूत वर्षानुवर्षपूर्वी चालत आलेली आहे ती म्हणजे उजव्या सोंडेचा गणपती कडक असतो। गणपतीची सोंड जरी उजवीकडे वळलेली असली तरी तो गणपती कडक नसतो। देव हा कधीच कडक नसतो, तो नेहमी कृपाळूच असतो। तो नेहमी अपराधांना क्षमा करीत असतो। म्हणूनच ईश्वराची पूजा ही कधीही घाबरून किंवा टेन्शन मध्ये राहून करू नये। ती प्रेमाने, श्रद्धेने आणि भक्तीने करायची असते। गणेश चतुर्थीच्या दिवशी पूजावयाची मूर्ती जर पूर्वी आपण गावी आणत असू आणि आता गावी जाणे जमत नसेल तर चिंता करण्याची गरज नाहीये। जिथे आपण राहतो तेथे मूर्ती आणून पूजा केली तरी चालते। म्हणजे आपण जर परदेशात राहायला गेलो तर तेथे गणेश मूर्ती आणून पूजन केलं तरी चालतं। कोकणातील बरेच लोक तेथे जाऊन गणपती आणतात, कारण त्या निमित्ताने सर्व नातेवाईक गावी कोकणात जरी एकत्र जमतात। या दिवसात कोकणातील विलोभनीय सृष्टी सौंदर्य पाहण्याचाही आनंद मिळतो। पूर्वी आमच्या घराण्यामध्ये 1.5 दिवस गणपती आणत होतो, आता 5 दिवसाचा गणेशोत्सव केला तर चालतो का? तर नक्कीच चालतो। शास्त्रात असं कुठेही लिहिलेलं नाही की अमुक दिवस गणेश पूजन करा म्हणून। आपण कितीही दिवस तो ठेवू शकतो, फक्त करीत असलेली बदल आपल्या आत्पेष्ट मित्रांना कळवला गेला पाहिजे, म्हणजेच त्यांची गैरसोय होणार नाही। म्हणून जास्तीत जास्त अनंत चतुर्थीपर्यंत पूजन केले जाते। काही घरी दरवर्षी उंचीने वाढत जाणारी गणेश मूर्ती आणतात। त्यांना असे वाटतं की गणेश मूर्तीच्या वाढत जाणाऱ्या उंचीप्रमाणे आपली भरभराट होत जाईल, पण तसे काही होत नसते। गणेश मूर्तीच्या उंचीवर उपासनेची फळं अवलंबून नसते, ते आपल्या श्रद्धा आणि भक्ती यांवर अवलंबून असतं। मोठी गणेश मूर्ती आणणे, सांभाळणे कठीण जातं। महिलांनी गणेश पूजा केली तर चालते का? जर कधी हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी आली तर कोणतीही पूजा अगोदर केली तरी चालते, कारण ही दोन्ही व्रते स्वतंत्र आहेत। गणेशाची स्थापना झाल्यानंतर जर काही कारणाने मूर्तीला तडा गेला तर अजिबात घाबरू नका। ते देवाच्या कोपामुळे वगैरे होत नसतं। देव कधीही कोणावर कोपत नसतो, तो अपराधांनाही क्षमा करतो। मूर्ती मातीची असल्याने ते असं घडू शकतं। कधी कधी मूर्तिकाराच्या हातूनही अशा चुका घडत असतात। कधी कधी घरातील लहान मुलांच्या हातूनही त्या गोष्टी होऊ शकतात। म्हणूनच घरात लहान मुले असल्यास मूर्ती उंचावर ठेवतात, पण असे घडल्यास लगेच उत्तर पूजा करून मूर्तीचं विसर्जन करावं। गणपतीची पूजा करताना पूजा साहित्यातही काही गोष्टी उपलब्ध होत नसतील तरी चिंता करू नका, त्या ठिकाणी अक्षतांचा वापर करावा। गणपतीची पूजा करताना स्वच्छ धुतलेले वस्त्र परिधान करा। घरात प्रसन्न वातावरण ठेवा। पुस्तकावरूनही गणेश पूजा करायची असेल तर गणेश चतुर्थी पूर्वी पुस्तकं वाचून नीट समजून घ्यावे। तुम्हाला ही संपूर्ण माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी नवशक्ती यूट्यूब पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।